नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण आपल्या आडसायला लागणीला शेवटचा बेसळ डोस देण्याचं काम चालू आहे आणि बेसळ डोस देऊन झालं की लगेच आता आपण आपल्या ऊसाची मोठी बांधणी करणार आहे. तर आता आपण बेसळ डोस कोणता घेतोय आणि या बेसळ डोसचे आपल्या ऊस पिकाला काय फायदे होणार आहेत, त्याचबरोबर मोठ्या बांधण्याचे आपल्या ऊस पिकाला काय फायदे होणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहे. बेसळ डोस मध्ये आपण काय घेतोय ते जाणून घेऊया. बेसळ डोसमध्ये 2 युरिया, 2 10-26, 1 एमओपी, 1 15-15, 1 सागरिका, 1 निंबोळी पेंड. तर हा आपला 1 एकरासाठीचा बेसळ डोस आहे. तर आता या बेसळ डोसचे आपल्या ऊस पिकावर काय फायदे होणार आहेत ते आपण जाणून घेऊया. युरियामुळे आणि 15-15मुळे आपल्या ऊसाची उंची वाढणार आहे, आपल्या ऊसाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होणार आहे. एमओपीमुळे आपल्या ऊसाची चांगली जाडी वाढणार आहे. 10-26मुळे आपल्या ऊसाचा मुळांचा चांगला विकास होणार आहे. सागरिकामुळे आपल्या ऊसाला चांगली काळोखी येणार आहे. लिंबोळी पेंडमुळे आपल्या ऊसाला कीड आणि रोग लागणार नाही. तर असे भरपूर फायदे आपल्याला या बेसळ डोसचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत. बेसळ डोस टाकून झाला की लगेच आता आपण आपल्या ऊसाची मोठी बांधणी करतोय. तर या मोठ्या बांधणीचा आपल्या ऊस पिकाला नेमकं काय फायदे होतात ते आज आपण जाणून घेऊया. तर मोठी बांधणीमुळे ऊसाच्या तळाजवळ कांड्यांना नवीन पांढऱ्या मुळ्या फुटतात व यामुळे जोमाने वाढतात आणि जमिनीतील जे न्यूट्रिएंट आहे ते पिकांना लगेच उपलब्ध होतात. खोडाळीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. मोठ्या बांधणीमुळे ऊसाचा बुडका आणि कांड्या चांगल्या प्रकारे मातीने झाकल्या जातात. मोठ्या बांधणीमुळे अधिक पांढऱ्या मुळ्या वाढतात, त्या जमिनीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे ऊस डोळण्याचं प्रमाण हे कमी होतं. ऊस पिकात गारवा टिकून राहतो आणि जो आता आपण बेसळ डोस टाकलेला आहे तो माती आड होण्याचं काम या मोठ्या बांधणीने होतं. असे भरपूर फायदे आपल्याला या मोठ्या बांधणीचे होतात. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.